मुंबईकरांवर संकट आल्यामुळे आम्ही भाऊ एकत्र आलो. कुठलाही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हिंदी सक्ती फक्त तुम्हाला चाचपडण्यासाठी होती असं राज ठाकरेंनी म्हटलं. मराठी माणूस जिवंत आहे का हे चाचपडलं गेलं असं राज ठाकरेंनी म्हटलंय. हिंदी सक्तीवरून राज ठाकरे यांचं हे वक्तव्य. हिंदी सक्ती हे फक्त तुम्हाला चाचपडण्यासाठी होती असं ते म्हणाले. मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्रामधला, मुंबईमधला जिवंत आहे का? हे फक्त चाचपडणं होतं तुम्हाला. नाराजांची दिलगिरी व्यक्त करतो असं सभेमध्ये राज ठाकरेंनी म्हटलंय. आपलेच आहेत, परत येतील असंही ठाकरे म्हणालेले आहे. राज ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना त्यासोबतच काही नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांबाबत हे वक्तव्य केलं. काही नाराज झाले, काही रागावले, काही गोष्टी झाल्या, होतात. त्याला काय, आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात. पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता. पण तरी मी त्या सर्वांची, जर दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील. कारण जे आता आहेत तेच कुठे जातील माहित नाही. त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते येतीलच परत.